नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर का हे थंबनेल बघत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला वाशिम ॲक्च्युअली ती तर याचं ज्युनियर क्लर्कचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि बँकांच्या परीक्षेची तयारी करणारे जे उमेदवार आहेत, जे कॅन्डिडेट्स आहेत, जे विदर्भाच्या साईडचे आहेत, म्हणजे बुलढाणापासून तर पार याच्यापर्यंत अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, त्याच्यानंतर मित्रांनो पार नागपूरपर्यंत, थोडक्यात बुलढाणा ते नागपूरपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे की 100 जागांचे नोटिफिकेशन आहे, ज्युनियर क्लर्कचं हे आउट झालेलं आहे आणि याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर का आपण व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे, जेणेकरून नवीन येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मी आता सांगितल्याप्रमाणे की बुलढाण्यापासून तर नागपूरपर्यंतच्या सगळे उमेदवार जे बँकांच्या परीक्षेची तयारी करतात किंवा इतर परीक्षेची तयारी करतात यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। याचा अर्थ बाकीच्या कॅन्डिडेटनी उमेदवारांनी, बाकीच्या जिल्ह्यातल्या उमेदवारांनी हा फॉर्म भरायचाच नाही, मी असं कुठेही बोललेलो नाही। आपणही त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं, परंतु तिकडच्या मुलांनी याला मात्र प्रेफरन्स देऊन याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो करायचंच आहे। चला बघूया याचं फुल डिटेल आपण बघूयात की नेमकं हे नोटिफिकेशन मध्ये काय काय डिटेल माहिती दिलेली आहे, सगळ्याच दृष्टीने जी आपल्याला फॉर्म भरायचं त्यावेळी जे आपल्याला उपयोगात येणार आहे ते। मित्रांनो, अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला अशी हे नोटिफिकेशन आलेलं आहे अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आणि ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला हे नोटिफिकेशन भरायचं आहे www.akoladccbank.com हे ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो। इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे 26 जानेवारी 2024 पासून, लास्ट डेट आहे त्याची 9 फेब्रुवारी 2024। ठीक आहे, आता बाकी डिटेल बघूया। क्वालिफिकेशन, एज, एक्सपिरियन्स लागतो का लागत नाही आणि इम्पॉर्टंट तारखा जर काही असतील तर त्याही बघूया। टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो 100 आहेत, 100 जागा आहेत, ज्युनियर क्लर्कच्या जागा आहेत। क्वालिफिकेशन बघू याला काय लागतंय बघा मित्रांनो। याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन 31 डिसेंबर 2023 पर्यंतचं काउंट होणार आहे। काय क्वालिफिकेशन आहे बघूया। कुठलाही ग्रॅज्युएट चालेल विथ मिनिमम 50% मार्क्स। ठीक आहे, कुठलाही ग्रॅज्युएट याला चालणार आहे, कोणताही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो, परंतु मिनिमम 50% मार्क्स पाहिजे आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर मात्र या 50%च्या मार्क्स मधनं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळू शकतं। ठीक आहे, जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर, ग्रॅज्युएशन असेल तर मग 50% 50% मार्क्स कंपल्सरी आहे। एनी ग्रॅज्युएट आहे, कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो। कम्प्युटर एलिजिबिलिटी लागते का? हो लागते। तर मित्रांनो याच्यात बघा सर्टिफिकेट कोर्स आहेत CCC और O और A और B लेवल पास कम्प्युटर हे सर्टिफिकेट मित्रांनो लागतात त्याच्यामध्ये। त्यानंतर डिप्लोमा कम्प्युटर डिग्री और MSc ऑफ महाराष्ट्र स्टेट टेक्निकल अँड हायर एज्युकेशन बोर्ड मुंबई। ठीक आहे, तर हे तुमचं झालेलं असलं पाहिजे। पुढे चला, या कम्प्युटर कोर्सेस तुमचे झालेले असले पाहिजे। ओके, बाकी इथे क्वालिफिकेशन मी आधीच सांगितलंय। पुढे आपण जाऊया एज लिमिट। एज लिमिट पण मित्रांनो 31 डिसेंबर 2023 पर्यंत काउंट होणार आहे। मिनिमम एज आहे 21 वर्ष, मॅक्झिमम आहे 30 वर्ष। मिनिमम किती आहे 21, मॅक्झिमम 30, पण कधीपर्यंत काउंट आहे? एज काउंट होणार आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत। आता अदर एलिजिबिलिटी काही लागणार आहे का? तर मित्रांनो ओरिजिनल कॉपीज लागणार आहे ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, याचा अर्थ इंटरव्ह्यू होणार आहे। ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे तुमचं, बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे।
नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन. ओके, तर डोमेसाईल महाराष्ट्रातला रहिवासी तुम्ही असले पाहिजे. पुढे जाऊया. त्याच्यामध्ये ही एक्झाम जी आहे मित्रांनो कम्प्युटर बेस आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर ही जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याचा पॅटर्न काय आहे ते नंतर सांगतो. परंतु या ऑनलाईन एक्झाम मध्ये 75% जे मार्क्स आहेत हे या ऑनलाईन एक्झाम साठी जी म्हणजे कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे त्याच्यासाठी असणार आहे आणि 25% मार्क्स फॉर इंटरव्ह्यू असं ते कन्सिडर होणार आहे. ठीक आहे, बघूया मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पॅटर्न बघू काय आहे. बघा, एक्झाम जी होणार आहे ती कम्प्युटर बेस आहे, ऑनलाईन आहे. रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस आणि क्वांट असे 5 वेगवेगळे सेक्शन्स आहेत. बँकांच्या IBPS ची एक्झाम किंवा इतर बँकांच्या एक्झामची जी तयारी करणारे कॅन्डिडेट आहे, आपण जो नेहमी जो सिलेबस किंवा जो पॅटर्न असतो सेम तोच एक्झामचा पॅटर्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये रिजनिंगला सगळ्यात जास्त वेटेज आहे मित्रांनो. 60 मार्क्स आहेत, 60 क्वेश्चन आहेत. एक्झामचं जे मीडियम असणार आहे, एक्झाम इंग्लिश मध्ये द्यावी लागणार आहे. सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे 60 मिनिटाचा, 1 तासाचा वेळ आहे तब्बल याच्यासाठी. कुठे, रिजनिंग साठी. इंग्लिश लँग्वेज 15 क्वेश्चन 15 मार्क्स 15 मिनिट आहे. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क्स 25 मिनिट्स आहेत. कम्प्युटर नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्क्स 25 मिनिट्स आहेत. आणि क्वांट म्हणजे मॅथ्स यासाठी मित्रांनो 25 क्वेश्चन 25 मार्क्स 25 मिनिट आहे. असे सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. पूर्ण टायमिंग आहे 150 मिनिटाचा. 150 मार्क आहेत आणि 150च मित्रांनो प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसेस कशी करायची आहे हे सगळं इथे दिलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. फोटोग्राफची साईज, सिग्नेचर, हँड रिटन डिक्लेरेशन, ठीक आहे, हे सगळं वाचून घ्या. ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकलेली आहे, तिथनं तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचा आणि मगच त्याला अप्लाय करा मित्रांनो. 9 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. काही महत्त्वाचं काही आहे ते बघूया. अजून काही फीस. येस, फीस किती आहे? ऑनलाईन ऍप्लिकेशनची फीस किती आहे मित्रांनो? फीस याच्यामध्ये आहे ऍप्लिकेशन फीस चार्जेस 1000 इन्क्लूड GST. 1000 फीस आहे मित्रांनो. त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला ही फीस भरायची आहे युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश, मोबाईल वॅलेट्स आहे ना, एक्सेट्रा. या सगळ्याच्यावर तुम्ही ही फीस नेहमीप्रमाणे जशी आपण प्रत्येक वेळेस करतो एक्झामच्या वेळेस IBPS च्या किंवा इतर एक्झामच्या त्याच पद्धतीने ही फीस तुम्हाला मित्रांनो पेड करायची आहे. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू टेक प्रिंट आउट ऑफ द e-receipt and online application form containing of details and submit it at the time of examination. Please note that if the same cannot be generated, online transaction may not have been successful. लक्षात ठेवा, एक्झामच्या वेळेस, एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्हाला प्रिंट आउट घेऊन जायचे आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची. सोबत ही रिसिप्ट, e-receipt लागणार आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला फीस पेड केल्याची. आणि जर ही जनरेट झाली नाही तर याचा अर्थ दुसरा असा होतो की तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेस झालेलं, म्हणजे ट्रान्झॅक्शन जे आहे हे सक्सेसफुल झालेलं नाही. लक्षात ठेवा इथे. चला पुढे बघूया. बाकी काही महत्त्वाचं आहे का? डिक्लेरेशन आहे, हँड रिटन डिक्लेरेशन. ओके, पुढे काही इम्पॉर्टंट आपल्या दृष्टीने एक्झामच्या फॉर्म भरण्याच्या दृष्टीने काय आहे का ते बघूया. मला असं वाटतं की जवळपास सगळंच इम्पॉर्टंट डेट्स. येस, आता ऑनलाईन टेस्ट कधी होणार आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 26 जानेवारीपासून 2024. लास्ट डेट आहे 9 फेब्रुवारी 2024. आणि मित्रांनो ऑनलाईन जी टेस्ट आहे ही ऑनलाईन एक्झाम फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये होणार आहे. एक तर फेब्रुवारीच्या लास्ट वीकला होईल किंवा मार्चच्या फर्स्ट वीकला होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही त्याची फिक्स डेट नाही आहे. जेव्हा केव्हा ती डेट असेल तुम्हाला मेल येतील किंवा ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला ती
चेक करावं लागेल. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला तुम्ही सोबत राहा कायम. तुम्हाला याच्यावरनं सुद्धा की एक्झामची डेट काय असेल याची माहिती पण मित्रांनो वेळोवेळी सांगितली जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीचं हे ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात मित्रांनो झालेली आहे. तर सगळे कॅन्डिडेट जे बँकांच्या परीक्षेची तयारी करतात त्यांनी या संधीचं सोनं करायचं आहे मित्रांनो आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करून टाकायचं आहे. फॉर्म व्यवस्थित वाचा आणि म्हणजे PDF व्यवस्थित वाचा फॉर्म भरताना आणि स्वतः जाऊन तो फॉर्म भरा. कुठल्या इंटरनेट कॅफेवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट देऊन तुम्ही घरी निघून जाता आणि मग त्याला फॉर्म भरायला सांगता. खूप प्रॉब्लेम असतात. असं करू नका आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.